भूमिका इतकाच होता की आपण जे राज्य सरकारकडून आपल्याला जे मोहफूल आपला दारूचा कारखाना आपल्याला भूमिपूजन झालं माझ्या हस्ते आणि ते जवळजवळ एक 20 कोटीचा कारखाना तिथे येणार होता. परंतु ते आता काही सामाजिक लोक यांचा विरोध होता फार मोठा आणि डॉक्टर बंग तिकडे काम करतात त्यांचासुद्धा विरोध होता. त्या दृष्टीने पालकमंत्री आपले DCM देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून त्यांना निवेदन वगैरे सगळे दिले. पैशाचे काही लोकांनी दिले की हा कारखाना झाला नाही पाहिजे दारूबंदी या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की तात्पुरता ते आता स्थगिती त्यांनी दिलेलं आहे. तुमचं इथेच मत आहे की स्थगिती द्यायला पाहिजे? नाही, माझं तर मत होतं म्हणून मी भूमिपूजन केलं. ते कारखाना झाला पाहिजे, रोजगार निर्माण झाला असता, लोकांना रोजगार मिळाला असता आणि जे आदिवासी लोक इथे जे मोहफूल सगळं गोळा करतात त्यांना सुद्धा योग्य भाव म्हणजे आपण आता 3 रुपया 2 रुपया किलो प्रमाणे आता विकत आहेत. ते जर कारखाना सुरू झाला असता तर मला वाटते 25 रुपया किलो प्रमाणे त्यांना प्राप्त झाला असता आणि त्यांचासुद्धा आर्थिक फायदा आमचे आदिवासी लोकांना झाला असता. पण आता तिकडे तुम्ही पण समाजसेवकांनी जे निवेदन दिलं होतं, सर्वे केला, त्याच्यात मतं घेतले, त्याच्यात तुम्ही पण फडणवीसांना मागणी केली होती की आता यांच्या मतानं निर्णय, असं काही झालं होतं? नाही, निवेदन तर आपण हे कारखाना करता आपण निवेदन दिलंच होता. परंतु महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जे मयत झाला, समजा मुलगा किंवा मुलगी जन्माला आला, लग्न, तर हे सगळं कार्यक्रमामध्ये आम्हाला स्वतःला आदिवासी लोकांना मोहाचा दारू काढून त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला दारू पिता येते. हे शासनाचं आहे, आम्हाला परंपरा नाही, नियमच आहे, आम्हाला काय अडचण नाही. जेव्हा आम्ही आमच्या स्वतःचा दारू उतरून आम्ही पित आहोत आज आणि त्याला बंदी नाही आम्हाला, म्हणजे फक्त ट्रायबल लोकांना, म्हणजे त्या कस्टमरी जे आमचं आहे. तर हे आता त्याला आता विरोध होत असेल तर आपण काय करणार त्याला? समाज पर्याय काय तुमच्या डोक्यात काय व्हायला? तर ते बस नदीच्या पलीकडे म्हणजे काय, आता या माईक पासून या माईक पर्यंत तितकंच फरक आहे, गॅप. चंद्रपूर जिल्ह्यात जायचं आहे तेच काय, तितकंच फरक आहे, काय नाही. म्हणजे आता तो शिफ्ट करणार चंद्रपूर जिल्ह्यात? हां, शिफ्ट करून देतील. त्याच्यासाठी प्रक्रिया सुरू झाली? नाही, तर त्यांना सांगितलं शिफ्ट करायला, मदत करू, देवेंद्रजीची मदत घेऊ आम्ही. आता तिकडे जर हे अडचण येत असेल, काही लोकांना अडचण होत असेल तर ते नदीच्या पलीकडे. कोणसरीचा जो प्रकल्प होता, कोणसरीचं जे स्टील प्लांट किंवा PM येणार होते, सेंट्रल होम मिनिस्टर येणार होते, चर्चा होती, काय HM येणार होते आपला, ते सगळं आता ते सगळे इलेक्शन मोडवर आहेत, सगळे येणार आहे, होणार आहे इलेक्शनच्या आधी. ते तर झालं आहे. आता ते त्यांचं फाउंडेशन सेकंड म्हणजे फर्स्ट फेज झालेलं, सेकंड फेजचं फाउंडेशन स्टोन टाकायचं होतं आणि पहिला फेज उद्घाटन करायचं होतं, तर त्याच्याकरता ते येणार होते. परंतु आता काय वेळ, आता सगळं आपण पाहतो वातावरण देशामध्ये, तर त्या दृष्टिकोनातून वेळ कसा मिळते त्या दृष्टीने ते येतील आणि आले की मग ते लोकसभा क्लिअर होऊन जाईल ना. थँक्यू.